आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे फक्त संवादाचं साधन राहिलेलं नाही, तर ते लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारी ताकद बनलं आहे. एखादा व्हिडिओ काही मिनिटात हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यावर लोकांची मतं तयार होतात. पण या वेगवान जगात आपण एक महत्त्वाचा प्रश्न विसरत चाललो आहोत. आपण जे शेअर करतो त्याचा इतरांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? सध्या चर्चेत असलेलं अशोक खरात प्रकरण याच गोष्टीकडे लक्ष वेधतं. या प्रकरणातील काही व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो, हे व्हिडिओ शेअर करण्यामागे नेमकी मानसिकता काय आहे आणि अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असायला हवी. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सर्वप्रथम अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करण्यामागे कुतूहलाची मानसिकता मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोकांना नेहमी काहीतरी वेगळं, धक्कादायक आणि गुपित वाटणारं पाहायला आवडतं. काय आहे या व्हिडिओमध्ये हा प्रश्न लोकांना आकर्षित करतो आणि ते न विचार करता तो व्हिडिओ पुढे शेअर करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हायरल होण्याची स्पर्धा. आज सोशल मीडियावर प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचं आहे. जास्तीत जास्त व्ह्यूज, लाईक आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी काही लोक कोणतीही सीमा ओलांडतात. अशा वेळी संवेदनशील व्हिडिओही त्या फक्त त्यांच्यासाठी कंटेंट बनतो. यात मानवी भावना, सन्मान आणि गोपनीयता यांचा विचार मागे पडतो. तिसरं आणि सर्वात गंभीर कारण म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलाही कोणाच्या तरी कुटुंबातील असतात. त्यांचं स्वतःचं आयुष्य असतं. त्यांनाही भावना असतात. हे अनेकदा विसरलं जातं. फक्त एक व्हिडिओ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, महिलांचे चेहरे ब्लर का केले जात नाहीत? जर खरंच उद्देश चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करण्याचा असेल, तर संबंधित महिलांची ओळख लपवणं ही किमान जबाबदारी होती. पण जेव्हा हे केलं जात नाही, तेव्हा हे स्पष्ट होतं की हेतू फक्त माहिती देण्याचा नसून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा आहे. महिलांचे चेहरे स्पष्ट दिसणे म्हणजे त्यांच्या गोपनीयतेचा भंग होणं. यामुळे त्या महिलांना मानसिक ताण, सामाजिक दबाव आणि बदनामीचा सामना करावा लागतो. कधी कधी याचे परिणाम इतके गंभीर असतात की त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याशिवाय अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणं हे कायद्याच्या दृष्टीनेही चुकीचं आहे. गोपनीयतेचा भंग आणि सायबर गुन्ह्यांमध्ये अशा कृत्यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे फक्त नैतिक नव्हे, तर कायदेशीर जबाबदारीही आपल्यावर आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक जण माहिती पसरवू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीही कधीही शेअर करावं. आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे का? जर उत्तर हो असेल, तर त्या क्षणी थांबणं आणि तो व्हिडिओ शेअर न करणं हीच खरी जबाबदारी आहे. अशोक खरात प्रकरण आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं. डिजिटल जगात स्वातंत्र्य आहे, पण त्यासोबतच जबाबदारीही आहे. व्हिडिओ शेअर करणं खूप सोपं आहे, पण त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. आपल्या एका क्लिकमुळे कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, तर आपल्या एका निर्णयामुळे ते वाचूही शकतं. चला, पुढच्या वेळी काहीही शेअर करण्याआधी थोडा विचार करूया, संवेदनशीलतेने वागूया आणि जबाबदारीने निर्णय घेऊया. कारण शेवटी सोशल मीडिया आपण बनवतो आणि तो कसा असावा हे ठरवण्याची ताकद ही आपल्याच हातात असते. धन्यवाद.